चला तर प्रेक्षक संक्रांत आली म्हणजे तिळगुळ तयार करायला हवे. तर आपण इथे तिळगुळाचे लाडू तयार करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीचे लाडू आहे. कोणीही इथे करू शकते, नवीन व्यक्तीही करू शकते. इथे आपण 1 वाटी तीळ घेतलेली आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. दोघं गोष्टी समान घेतलेल्या आहे. आपण आता इथे कढई ठेवून घेऊया तीळ भाजण्यासाठी. त्यामध्ये तीळ टाकून घेऊया. इथे मी बिना पॉलिशची तीळ घेतलेली आहे. तुम्ही पॉलिशची घेऊ शकता, पण बिना पॉलिशची तीळ घेतल्याने चव छान लागते. आता आपण तीळ चांगली खरपूस भाजून घेऊया. खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया. तीळ चांगली भाजल्याने लाडू चांगले चविष्ट होतात. मिश्रण चांगले हलवत राहायचे आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे. तीळ चांगली भाजोपर्यंत. तीळ जळणार नाही याकरता स्लोच ठेवायची आहे गॅसची फ्लेम. तुम्ही बघू शकता लालसर तीळ होत आलेली आहे आता आपली. यामध्ये आता आपण गूळ ॲड करून घेऊया. गूळ आपण ॲड करत आहोत यामध्ये. इथे मी नरम गूळ घेतलेला आहे, कारण तो लवकर कापला जातो. गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. लालसर गूळ घेतलेला आहे. तुम्ही पिवळा गूळही घेऊ शकता. गूळ लालसर असल्यामुळे आपल्या मिश्रणाला कलर पण लाल येईल छान. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीचे लाडू आहे हे. आपल्याला इथे पाक वगैरे काही करून नाही घ्यायचं आहे. गूळ मिक्स करून तीळ मिक्स करून दोघं मिश्रण चांगले होऊ द्यायचे आहे गॅसवर. तुम्ही बघू शकता गुळाला पाणी सुटत चाललेले आहे. मिश्रण एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता गुळाचा रंग किती छान आलेला आहे मिश्रणाला. पाणी सुटलेलं आहे गुळाला. सारखं हलवत राहायचं आहे, कढईला चिपकू नये म्हणून. बघू शकता गोळा तयार झालेला आहे आपल्या तिळगुळाचा. एक ताटली घ्यायची आहे. ताटलीला तूप लावून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपण आता ताटलीमध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता गूळ किती छान पाणी झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण ताटलीत काढून घेऊया. ताटली काढून घेतलेले आहे. गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. हाताला थोडे तूप लावायचे आहे, चिपकणार नाही म्हणून मिश्रण. गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे, याचे कारण की थंड झाल्यानंतर लाडू आपले बांधले जाणार नाही. अगदी महिनाभरही टिकू शकतात असे लाडू आहे हे. कारण गुळाची कोणतीच वस्तू खराब होत नाही आणि गुळ हा शरीराला खूप चांगला असतो, पौष्टिक असतो. तुम्ही साखरही वापरू शकता, पण शरीरासाठी गूळ चांगला आहे म्हणून गूळ कधीही वापरलेला चांगला. आणि तीळही पौष्टिकच असते. तुम्ही बघू शकता किती छान लाडू होत आहे. अगदी मार्केटला भेटतात असे लाडू बनवून तयार होतात इथे. चला तर मग लाडू तयार आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि अशीच रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.